नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवूया हरभऱ्याच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी. ही भाजी गावाकडून आली आहे. अगदी फ्रेश आणि ताजी अशी ही भाजी आहे. ही भाजी थंडीच्या दिवसातच मिळते. हरभऱ्याची भाजी उगवून आल्यानंतर त्याचे जे शेंडे असतात त्या कोवळ्या शेंड्यांचीच ही भाजी करता येते आणि भाजी म्हणाल तर चवीला अगदी भन्नाट बनून तयार होते. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला आता ही भाजी चिरून घ्यायची आहे. भाजी आता चिरून झाली आहे. ही भाजी फार अशी बारीक चिरून घ्यायची नाहीये. याला असे जाडसर देठ असतात, ते देठ मात्र घ्यायचे नाहीयेत. फक्त कोवळी कोवळी भाजी तेवढी घ्यायची आहे. यासाठी वाटण तयार केले आहे. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या जाडसर वाटून घेतल्या आहेत आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहेत. गॅसवर आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 डाव तेल घातले आहे. ठेचून घेतलेले हे लसणाच्या पाकळ्या आता त्यामध्ये घालूया. हा लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. आता यातला कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. परतून घेतलेल्या या कांद्यामध्ये आता घालूया हे हिरव्या मिरचीचे वाटण. हे वाटणही चांगले परतून घ्यायचे आहे. परतून घेतलेल्या वाटणामध्ये आता घालूया हरभऱ्याची ही धुवून घेतलेली आणि चिरून घेतलेली भाजी. जमिनीपासून अगदी कमी उंचीवर ही भाजी येत असल्यामुळे ही भाजी धुवून घेणं आवश्यक आहे. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे जाडसर कुटून घेतलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेतली होती, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीही याच्यामध्ये घालून घेऊ. आता हे चांगले मिक्स करून घेऊ. हरभऱ्याच्या भाजीला 2 ते 3 चमचे इतकेच पाणी घालायचे आहे आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजू देऊ. मध्ये एकदा झाकण काढू आणि यावरती थोडेसे तेल घालूया. हे तेल घातल्यामुळे ही भाजी चवीला अगदी छान लागते. नेहमीच्या भाज्यांपेक्षा यामध्ये तेलाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आहे, त्यामुळे भाजी चवीला अगदी छान लागते. यावर पुन्हा झाकण ठेवू आणि 2 मिनिटे शिजू देऊ. गॅसची फ्लेम आता अगदी लो ठेवायची आहे. 3 मिनिट झाले आहेत आणि आपली भाजी छान शिजली आहे. भाजीला कलरही अगदी छान आला आहे. भाजी आता मस्त शिजून तयार झाली आहे आणि त्याचा सुगंधही सगळीकडे छान पसरला आहे. यावर झाकण ठेवू आणि गॅस आता बंद करू. ही भाजी आरोग्यासाठी लाभदायक असते. पोटाचे विकार यामुळे बरे होतात आणि चवीला तर अगदी भन्नाटच लागते. ही भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याबरोबर अगदी छान लागते. थंडीच्या दिवसामध्ये येणारी ही भाजी तुम्ही देखील एकदा ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.